नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमातील आता आपण सत्र 17वा यामध्ये आहोत, म्हणजे सेशन 17. या सत्राचं नाव आहे मानवी शरीर आणि त्यामधून आपल्याला कोणता धडा मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी माझ्याबरोबर सविता शिंदे मॅडम आहेत. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे या सत्रामध्ये. सविता शिंदे मॅडम ह्या अशोका इन्स्टिट्यूटच्या बीएड कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. त्या माझ्याबरोबर या सत्रामध्ये असणार आहेत आणि आपण काही विद्यार्थ्यांना प्रश्न देणार आहोत आणि त्यानुसार चर्चा करणार आहोत. तर सविता मॅडम त्यामध्ये सहभागी होणार आहेत. चला तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण या सत्राची सुरुवात करूया. तर विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण तयार करणे यावर आपली या सत्रात सुद्धा चर्चा सुरू राहील. या दुसऱ्या भागात आपण मानवी शरीराकडून आपल्याला कोणता धडा मिळतो त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आता गेल्या सत्रात आपण काय चर्चा केली होती याचा एक छोटासा आढावा घेऊयात. विविधतेतील एकता ही संकल्पना आपण प्रथम स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मग आपण अनेक विधानांवरती चर्चा केली. या चर्चेचा मूळ उद्देश काय होता तर एकच होता की चर्चा करून शेवटी आपण एका निष्कर्षावर पोहोचू, तो म्हणजे मानवी जीवनाचे मूलभूत तत्व म्हणजे विविधतेतील एकता आहे आणि संघर्ष नाही. हजारो वर्षांपासून मानव जातीच्या महान अनुभवाला आकार देणारे संघर्ष निर्माण झाले असूनही आपण लोकांच्या हिताचा ताळमेळ घालू शकत नाही असा विचार करणं अजिबात योग्य नाहीये. इतिहासाचे पुनर्लेखन व्हायलाच हवं, ज्यामध्ये शतकानुशतके माणसांनी दाखवलेले महान बलिदान, उदात्तपणा या इतिहासामध्ये प्रतिबिंबित व्हायला हवा आणि यावर सुद्धा आपण चर्चा केली. त्यामुळे भविष्य भूतकाळा एवढे वाईट असणार नाहीये. संघर्ष आणि युद्ध टाळणं शक्य आहे असा विचार करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मनावर प्रभाव टाकणारा जो एक निराशावाद आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे तर आपल्याला इतिहासाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. आणि खरोखरच आपली संस्कृती अनेक थोर लोकांच्या आणि त्यांनी त्याग केले अशा अनेक सामान्य लोकांच्या पुढाकारातून बांधली जाईल असा आशावाद आपल्याकडे नक्कीच असेल. म्हणून आपण पुढे जाण्यापूर्वी आता या सत्रामध्ये थोडासा विचार करूयात. लेट इज रिफ्लेक्ट टुगेदर. विविधतेतील एकता हे जीवनाचे मूलभूत तत्व आहे आणि संघर्ष नव्हे यावर आपली खात्री आहे का? थोडासा विचार करा. आणि दुसरे म्हणजे आपल्या मानवी शरीरात विविधतेतील एकतेचा संदेश दडला आहे का? तुम्हाला काय वाटतंय? इथे पण थोडा विचार करा. मला इथे एक अतिशय विस्मयकारक अवतरण आठवत आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की एकतेचा प्रकाश इतका शक्तिशाली आहे की तो संपूर्ण जगाला प्रकाशित करू शकतो. किती सुंदर आहे हे वाक्य. बरोबर आहे. आता आपण मागील सत्रात 5 विधानांवर चर्चा केली होती, तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे. आणि आता आपण 6व्या विधानाकडे जाऊया, जिथे म्हटलं आहे की माणसाने इतरांशी किंवा निसर्गाशीही त्याच्या आकांक्षा आणि स्वार्थी इच्छांच्या आदेशानुसार वागावे असा विचार करणं हा अत्यंत मूर्खपणाचा आहे. आपण नेमके तेच करत आहोत. आपण आपल्या स्वार्थी इच्छेनुसार इतरांशी व्यवहार तर करतोच, पण आपल्या स्वार्थी इच्छेमुळे निसर्गाचाही आपण ऱ्हास करतो आहोत, नष्ट करतो आहोत. तर हा खरोखरच खूप मूर्खपणा आहे. म्हणूनच व्यक्तिवाद आत्मतृप्ती आणि वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्यावर केंद्रित आहे, ज्याने समाजावर आणि निसर्गावर खूप विनाशकारी परिणाम आणले आहेत. प्रत्येक निर्माण केलेली वस्तू तिच्या बाहेर असलेल्या गोष्टींवरती प्रभाव टाकते आणि प्रभावित सुद्धा होते. तर स्पर्धा नव्हे तर परस्परावलंबन हा सृष्टीला नियंत्रित करणारा नियम आहे. मी परत एकदा सांगते, असं म्हणतात की परस्परावलंबन, स्पर्धा नाही, हा नियम आहे जो संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करतो. विश्व हे एकमेकांशी जोडलेले संपूर्ण एक आहे. विश्वात सर्व काही जोडलेले आहे आणि जोपर्यंत आपण मानवता
परस्पर संबंधांचे रहस्य उलगडण्यास शिकत नाही तोपर्यंत आपली संस्कृती नष्ट होण्याचा धोका सतत आपल्यासमोर राहणार आहे. ओके, हे विधान आहे. आता कृपया 5 मिनिटं वेळ घ्या, तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि नंतर तुम्ही या विधानाशी कितपत सहमत आहात याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. तर मॅडम, आपल्याला असं करायचं आहे की हे जे विधान आहे हे विद्यार्थ्यांना आता दिसतं आहे, त्यांच्या स्क्रीन समोर त्यांनी वाचलेलं आहे. इवन नैतिक सक्षमता हे जे पुस्तक आहे तिथे सुद्धा हे विधान देण्यात आलेलं आहे. त्यांना आपण 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, ते चर्चा करतील आणि त्याच्यानंतर आपण काही आपले जे मुद्दे आहेत ते त्यांच्यासमोर मांडणार आहोत. सो प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आय एम शुअर तुम्ही हे विधान व्यवस्थित वाचलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मॅडम आपल्याकडे आहेत, सविता मॅडम. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी तुम्हाला या विधानाबद्दल काय विचार तुमच्या मनात आलेले आहेत ते कृपया तुम्ही सगळ्यांसमोर मांडावेत. तर या विधानावर आम्ही चर्चा केली आणि परस्पर संबंध आणि सहकार्याबद्दल आमचे जे मनोरंजक संभाषण झाले ते जेव्हा आपण आपलं सभोवतालचं जग बघत असतो, पाहत असतो आणि ते जगाच्या स्थितीवर आपण विचार करत असतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला अशा असंख्य घटना घडत असतात की ज्याच्यात अनियंत्रित व्यक्तिवाद असतो. बरोबर. आणि त्या व्यक्तिवादाच्या स्वातंत्र्यामुळे अनेक दुःखदायक परिणाम समाजावर दिसून येतात. हा व्यक्तिवाद म्हणजे एखाद्याची स्वार्थी इच्छा असू शकते किंवा एखाद्याची न संपणारी ती आवड असते आणि त्याच्यासाठी ती इच्छा प्राप्त करण्यासाठी मानवाकडून खूपच अनैसर्गिक असं वर्तन होत असतं आणि त्यामुळे समाजावर त्याचे गंभीर, पर्यावरणावर व समाजावर त्याचे गंभीर परिणाम होत असतात, नुकसान पण होत असते. आणि त्याचं इतकं शोषण होतं की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे याच्यापूर्वीही आपण कधी केली नव्हती आणि आजही ती करू शकत नाही. मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचे जीवन ह्या स्वार्थी वृत्तीमुळे, नकारात्मकतेमुळे दुःखद होत आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसत असतात. कारण हजारो वर्ष वनस्पती, सजीव जे आहेत ते आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे आपण जगाशी किंवा या ग्रहावर असलेल्या प्रत्येक गोष्टीशी जोडलेला आहोत, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे माणूस म्हणून. बरोबर. आणि ते एक आपलं गुंतागुंतीचं नातं आहे आणि त्याच्यामुळे एकमेकाचा प्रभाव पडत असतो एकमेकाच्या अस्तित्वावर. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपण खूप प्रभावित होत असतो. तर जसं आपण संपूर्ण जगाशी जोडलेले आहोत तसं आपण एकमेकावर अवलंबून देखील आहोत. आणि काय त्याच्यामुळे स्पर्धेला जागा नाहीये. पण माणूस जगा आणि जगू द्या हे माणसाने शिकायला हवं. हो, पण ते होतच नाहीये. प्रत्येकाला पराक्रमी शक्तींना समजून म्हणजे घेतलं पाहिजे, पण ते घेतलं जात नाहीये आणि त्याचा फायदाही करून घेतला नाहीये. तर आपलं सामूहिक जे भविष्य आहे ते पूर्णपणे आता नष्ट होण्याच्या मार्गावर होत आहे. बरोबर आहे, खूप सुंदर. त्यामुळे व्यक्तिवाद किंवा व्यक्ती स्वातंत्र्य या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणं आणि त्यानुसार वागणं हे अनैसर्गिक आहे, ते निसर्गाशी एकरूप नाहीये असं तुम्ही म्हणालेलं आहात आता. हे खूप विचार करायला लावणारं एक वाक्य आहे, कारण व्यक्तिवादाचे पहिलं फळ म्हणजे मतभेद. व्यक्तिवाद असेल तर मतभेद होणार, संबंध तुटणार आणि आपण माणसं, खरं तर मानवता एकत्र येण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. आपले जीवनच एकतेवर अवलंबून आहे. आपण इतरांपासून वेगळे राहून जगू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे तत्वज्ञान आणि व्यक्तिवादाचा विचार ज्या मूलभूत गरजेसाठी आपण निर्माण केले आहे त्याच्या विरुद्ध आहे आणि ती म्हणजे आपली एकता. त्यामुळे व्यक्तिवाद हा आपण आता विचार करू शकत नाही. त्यामुळे तुमचे विचार मांडल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आहेत. तर आता पुढील विधानाकडे जाऊया. हे जे 7वं विधान आहे तिथे असं म्हटलेलं आहे की प्रगती हे स्पर्धेचे फळ आहे. कृपया लक्षात ठेवा की ही सर्व विधाने कोणत्याही क्रमानुसार आपण त्यांना देत नाही आहोत, पण त्यातील काही भागाशी मे बी तुम्ही सहमत असाल
आणि काही भागांशी तुम्ही असहमत असाल, असंही होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या अध्ययन जोडीदाराशी खरोखर चर्चा करणे तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, सो आता मी ते विधान सांगते की आता प्रगती हे स्पर्धेचे फळ आहे असं या विधानात नमूद केलं आहे. स्पर्धेचं स्वातंत्र्य काढून घ्या, म्हणजे स्पर्धा नसली तर काय होईल? वस्तू आणि सेवांसाठी, संपत्ती आणि सामाजिक स्थितीसाठी, प्रेम आणि ओळखीसाठी, बक्षीस आणि समाधानासाठी, या सर्व गोष्टींसाठी जगभरात खरोखरच स्पर्धा आता सुरू आहे असं आपल्याला लक्षात येतं. मग आपण जर हे स्पर्धेचं स्वातंत्र्य काढून घेतलं की स्पर्धाच नाही आहे, इमॅजिन, आणि तुम्ही अशा आळशी लोकांची जमात तयार कराल ज्यांना इच्छाशक्तीच नाहीये की काही, कारण स्पर्धा नाही आणि प्रेरणा नाहीये. जो समाज खुल्या स्पर्धेवर आधारित नाही तो अत्यंत सामान्य पातळी गाठेल. त्याला उत्कृष्टता म्हणजे एक्सलन्स म्हणजे काय हे समजणार नाही. ठीक आहे, या विधानामध्ये बरेच दावे केलेले दिसत आहेत. त्यामुळे कृपया तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा. काही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे 4 मिनिटाचा वेळ असेल तर तुम्ही तुमचे निष्कर्ष नोंदवायचे आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती हा जो मुद्दा आहे, प्रश्न आहे, 7वं जे विधान आहे ते दिसत आहे आणि स्पर्धेबद्दल इथे विचार करायला तुम्हाला सांगितलं आहे. मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छिते की थोडासा सखोल विचार करणं त्यांना गरजेचं आहे, कारण आपल्याला नेहमी वाटतं स्पर्धा ही खूप महत्त्वाची आहे. ऑलराईट, सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला एक 4 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही विचार करा, तुमचं उत्तर लिहा आणि त्यानंतर आपण आपला जो व्हिडिओ आहे तो परत सुरू ठेवूया. वंडरफुल, तुम्ही छान चर्चा तुमची झालेली असणार आहे आणि तुम्ही तुमचे मुद्दे सुद्धा लिहून ठेवलेले असणार आहेत. पण आता आपल्याबरोबर मॅडम आहेत, तर मी परत तुमचं स्वागत करते मॅडम. आणि हे जे विधान होतं खूप इंटरेस्टिंग होतं आणि याच्यात 2-3 असे मुद्दे मांडलेले होते, तर तुम्ही सांगू शकाल का तुमचे विचार काय आहे त्याच्याबद्दल? नक्कीच मॅडम, हे जे विधान सांगितलं आहे की प्रगती हे स्पर्धेचे फळ आहे, हे खरे नाही. बरं, म्हणजे असहमत आहे. कारण स्पर्धा म्हणजे काय, तर स्पर्धेची अशी व्याख्या केलेली आहे की अशी परिस्थिती येते ज्याच्यामध्ये कोणीतरी जिंकण्याचा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, बरोबर, किंवा इतर गोष्टींपेक्षा काहीतरी अधिक मिळवण्याचा, अधिक इतरांपेक्षा अधिक यश मिळवण्याचा तो प्रयत्न करत आहे. त्यामुळे मानसिक, शारीरिक, बौद्धिक सगळ्याच बाबतीत विकास होणार आहे आणि तुमच्या समर्थनासाठी त्याच्या श्रेष्ठत्वेचा पुरावा आहे. बरोबर, म्हणजे इतरांपेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे असं त्यांना सतत दाखवायचं असतं. बरोबर आहे. दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ म्हणजे जिंकण्याची इच्छा स्वतःला आहे, याचा संबंध उत्कृष्टतेशी अजिबातच नाही आहे. पण लोक अनेकदा स्पर्धेला उत्कृष्टतेशी जोडत असतात. बरोबर, स्पर्धा म्हणजे एक्सलन्स असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर आपण एखाद्या व्यक्तीला आपले श्रेष्ठत्व प्राप्त करण्याची ही त्याची स्व इच्छा असते. बरोबर आहे, नक्कीच नक्कीच. म्हणजे याचा उत्कृष्टतेशी काहीही संबंध नाहीये. उत्कृष्टता ही पूर्णपणे वेगळी आहे. बरोबर आहे, असंच म्हणायचं आहे. उत्कृष्टता ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि त्यामुळे खुली स्पर्धा नसेल तर समाज सामान्य पातळीला किंवा सामान्य दर्जा गाठेल आणि हा गैरसमज आहे. म्हणून आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रत्येक व्यक्ती ही निसर्गता अद्वितीय आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न कौशल्य आहे आणि स्व उत्कृष्टतेची कल्पना ही प्रत्येक व्यक्तीची वेगळी आहे. ती स्पर्धा करणे त्यासाठी योग्य नाही. नक्की, कारण त्यामुळे आम्ही या विधानाशी सहमत नाही असा निष्कर्ष काढला आहे. आणि आपण सर्वजण युनिक आहोत हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्पर्धा उत्कृष्टता निर्माण करेल याची शाश्वती नाही, अशी काही गॅरंटी नाहीये की एक्सलन्स तयार होईल जर स्पर्धा असेल तर. बरोबर, हो, कोणतीही हमी देता येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. तर मॅडमचं म्हणणं असं आहे, तुम्हालाही ते पटलंच असेल की आपण या विधानाशी असहमत आहात. तर चला आता पुढच्या विधानाकडे जाऊया आणि हे आता उत्कृष्टतेबद्दल आहे. ओके, उत्कृष्टतेची इच्छा मानवी स्वभावात अंतर्भूत आहे. तर हा एक जन्मजात गुण आहे. आपल्यात असलेली इच्छा आहे ती घेऊन आपण जन्माला आलो आहोत.
परिपूर्णतेकडे प्रगती करणे ही गतीची नैसर्गिक अवस्था आहे, ज्यामध्ये मानवी आत्म्याला त्याची पूर्तता मिळते. म्हणून आपले आंतरिक वास्तव किंवा आपला आत्मा नेहमीच उत्कृष्टतेकडे वाटचाल करू इच्छितो आणि उत्कृष्टता प्राप्त केल्यास तो परिपूर्ण होईल असं वाटतं. तर तुम्ही म्हणाला होतात की उत्कृष्टतेचा स्पर्धेशी काही संबंध नाही आहे, आणि इथे आपण वाचतो की खरोखर उत्कृष्टता प्राप्त करण्याची इच्छा ही आंतरिक त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा असू शकते. त्यामुळे स्पर्धाच उत्कृष्टता आणू शकते हा आध्यात्मिक अस्तित्वाच्या नियमांशी सुसंगतपणे जे व्यक्ती वाढत असलेल्या शक्तींबद्दल अनभिज्ञ, म्हणजे ज्या समाजाला आध्यात्मिक अस्तित्वांचे नियम काय आहेत हे माहितीच नाहीये असा जो समाज असतो त्यांचा हा भ्रम असतो की स्पर्धा ही महत्त्वाची, तरच एक्सलन्स येऊ शकेल. तर हे असं नाहीये. मी यावर खूप भाषण करू इच्छित नाही, कारण आपल्या प्रिय विद्यार्थ्यांनी यावर टिप्पणी करावी, परंतु मला वाटतं की हे खरोखर एक अतिशय शक्तिशाली विधान आहे की स्वइच्छा ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत. हे शेवटचं वाक्य पुन्हा सांगते. ते म्हणतात की स्पर्धा उत्कृष्टता आणते हा समाजाचा भ्रम आहे. ऑलराईट. आणि असा समाज जो आध्यात्मिक अस्तित्वाच्या नियमांशी सुसंगतपणे वाढत असलेल्या शक्तींबद्दल अनभिज्ञ आहे, त्याला या शक्ती कोणत्या आहेत ह्या माहितीच नाहीये. मानवता एक होण्यासाठी निर्माण झाली आहे. मग मॅडमनी सांगितल्याप्रमाणे माणूस एकत्र येण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी जन्माला आला आहे. स्पर्धेमध्ये काय होतं ना, खूप मौल्यवान ऊर्जा जी असते ती गमावली जाते तेव्हा खरं तर स्वतःची खरी ओळख करून घेतल्यास उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यासाठी आवश्यक असलेली जी काही प्रेरणा असते ती आपल्याला मिळू शकते. तर ते म्हणतात की आपण खरे कोण आहोत याची जाणीवच आपल्याला नसते, म्हणून स्वतःला आधी ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपल्या आत्म्याबद्दल माहिती नसते, ज्याला उत्कृष्टता प्राप्त करण्याची खूप इच्छा असते, पण आपल्याला आपले वास्तविक स्वरूपच माहिती नसतं, म्हणून आपण स्पर्धेमध्ये गुंतत राहतो. आता लक्षात आलं असेल फरक काय आहे. तेव्हा 5 मिनिटांचा वेळ काढूया, त्यावर चर्चा करा, त्यावर तुम्ही तुमचे विचार लिहायचे आहेत आणि मग आपण आपली चर्चा पुढे घेऊन जाऊया. तुम्हाला हे जे विधान आहे ते तुमच्या स्क्रीनवरती दिसतं आहे. 5 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. तुम्ही हे विधान परत एकदा वाचा, त्याच्यावरती विचार करा, चर्चा करा तुमच्या अध्ययन जोडीदाराशी. आपण 5 मिनिटं थांबणार आहोत आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो पुन्हा सुरू करणार आहात. ग्रेट, वंडरफुल. खूप छान. हे वेगळं विधान होतं. मागासचा जो मुद्दा होता त्याच्या हे विरुद्ध विधान आहे. मॅडम, मी तुम्हाला परत एकदा विनंती करते, तुम्ही सांगू शकाल का की या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचे काय विचार आहेत? नक्कीच मॅडम. तर मला वाटतं की हे अतिशय सुंदर विधान आहे आणि सुंदर परिच्छेद आहे. या परिच्छेदातील सर्वात महत्त्वाची ओळ मी तुम्हाला सांगते. मानवतेची निर्मिती एक होण्यासाठी झालेली आहे आणि माणूस एकत्र येण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी असतात. या परिच्छेदात एक नमूद केल्याप्रमाणे स्पर्धा खरोखरच ऊर्जेचा अपव्यय करत असते आणि त्याने तणाव निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो आपापसात. हे अगदी खरं आहे. खरं म्हणजे जर आपण स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं आणि प्रत्येक वेळेस स्वतःला अधिक चांगलं बनण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला यशाची भावना देत असतं आणि आपल्या आत्म्याकडून आपल्याला सतत असं प्रेरणा मिळत असते आणि म्हणून आपण आध्यात्मिकरित्या विकसित होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. आणि ती एक आंतरिक प्रेरणा असेल आणि त्या आंतरिक प्रेरणेमुळे आपली उद्दिष्ट आणि आपण जे काही ठरवलंय आपल्या जीवनात ते टप्पे गाठणं खूप सोपं जातं आणि त्यामुळे आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. नक्कीच. आणि आपण अजून उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत असतो. ह्या मुद्द्याशी मी पूर्णपणे सहमत आहे मॅडम. वंडरफुल. सो नाईस. तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, तुम्हालाही हा मुद्दा पटला असेल. तुम्हाला माहिती आहे, विशेषतः जेव्हा आपल्याला माहित असतं की शिक्षणाचा उद्देश प्रत्येक माणसामध्ये जे चांगलं आहे ते बाहेर आणणं असा आहे आणि प्रत्येक माणूस हा इतरांपेक्षा वेगळा असतो, मग इथे स्पर्धेला वावच नाहीये. बरोबर आहे. स्पर्धेचा मुद्दा इथे येतच नाही.
याला आपण हे समर्थन देऊ शकत नाही, कारण सर्वोत्तम शिक्षणाने तुमच्यामध्ये जे विकसित केले आहे, उभारून आणले आहे, ते माझ्या सर्वोत्तम किंवा इतर व्यक्तीच्या सर्वोत्तम पातळीपेक्षा वेगळं असणार आहे, ते एकसारखं नसणारच आहे. त्यामुळे खरोखरच शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रकारात स्पर्धा आणणं ही खरोखरच एक दुःखद बाब आहे असं मी म्हणू इच्छिते. कारण आपल्याकडे म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाकडे आपली स्वतःची क्षमता आहे, स्वतःच्या प्रतिभा आहेत. वी हॅव डिफरंट टॅलेंट्स. त्यामुळे आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की जर आपण शिक्षणातील गुणवत्ता आणि उत्कृष्टतेबद्दल बोलत असाल तर अशा स्पर्धांना किती वाव द्यावा की जिथे फक्त पहिला नंबर, दुसरा नंबर असा विचार केला जातो. याचा आपल्याला पुनर्विचार करावा लागेल, कारण ते उत्कृष्टता समोर आणण्याच्या उद्दिष्टाशी खरोखर जुळत नाही असं आपल्याला लक्षात येत आहे. आणि सर्वोत्तम जे त्या व्यक्तीमध्ये आहे ते उभारून येऊ शकत नाही. तुमच्याकडे एखादं उदाहरण असेल का मॅडम? मी एक उदाहरण देऊ इच्छिते. चला एक विद्यार्थी घेऊया. आणि विद्यार्थ्याला एका वर्षभरात 4 परीक्षा द्यायच्या असतात. तर त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण आहे किंवा माझ्यापेक्षा त्याला नेहमीच जास्त गुण मिळतात असे म्हणण्याऐवजी जर विद्यार्थ्याने स्वतःची क्षमता पाहून तो जर असं म्हणत असेल की ठीक आहे, मागच्या परीक्षेत मला 10 गुण होते, आता मला 20 गुण मिळाले आहेत, त्यामुळे तो विद्यार्थी उत्कृष्ट होत आहे आणि स्वतःला तो अधिकाधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो किंवा ती दुसऱ्या व्यक्तीच्या यशाशी आपली तुलना करणार नाही हे देखील तो कबूल करेल. आणि अरे म्हणजे तो म्हणेल की अरे तू पण किती चांगला करतो आहे. कदाचित त्याची क्षमता धावण्याच्या क्षेत्रात खूप सुंदर असेल, दुसऱ्या एखाद्याची चित्र काढण्याची असेल, म्हणून तो त्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट आहे आणि मी माझ्या क्षेत्रात उत्कृष्ट आहे. त्यामुळे सतत स्वतःशी स्पर्धा करणं मला वाटतं ही सर्वोत्तम गोष्ट आहे. आणि ते करून आपण उत्कृष्ट कामगिरी करून स्वतःचे गुण आपण, स्वतःच्या क्षमता आपण वाढवून त्या क्षेत्रात आपण अधिक चांगलं कार्य करून उत्कृष्टतेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो नाईस. किती छान तुम्ही सांगितलेलं आहे. आणि पुन्हा मी प्रथम होण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ उत्कृष्टता नाहीये, मे बी आय एम बेटर देन दॅट पर्सन, पण एक्सलन्स मिळतो असं नाहीये, कारण ती परत स्पर्धा आहे. त्यामुळे मी माझ्या ध्येयांमध्ये प्रथम येण्याचा प्रयत्न करतो असा विचार करणं योग्य आहे. माझी ध्येय असायला पाहिजेत. तुमच्याकडे ध्येय आहेत आणि तुम्ही ते साध्य करण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न कराल आणि तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही तिच्यापेक्षा चांगले आहात, ती त्याच्यापेक्षा चांगली आहे, यापेक्षा शिक्षणाने आपल्याला अधिक सक्षम केलं पाहिजे, एम्पावर केलं पाहिजे. खरंच आपल्या शाळांमध्ये, आपल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमधील स्पर्धेची ही जी भावना आहे ना, ती दूर करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जे सर्वोत्तम साध्य करता येईल त्याच्या वैयक्तिक पातळीवर त्यावर लक्ष केंद्रित कसं करता येईल यासाठी थोडासा आपला एक शैक्षणिक पुनर्विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता आपण पुढच्या विधानाकडे जाऊया मॅडम. हे 9वं विधान आहे, तुमच्या पुस्तकात पण दिलेलं आहे, जे आपल्या चर्चेसाठी शेवटचं विधान आहे. इथे असं म्हटलं आहे की प्रत्येक जण हे मान्य करतो की भौतिक जगात मानवी शरीर अर्थातच सर्व जीवांमध्ये सर्वात प्रगत आहे आणि ते सृष्टीच्या जगाच्या सर्वात गुंतागुंतीच्या शक्ती दर्शवण्यास सक्षम आहे. तर मग मानवी शरीरापेक्षा प्रगत अशा मानवी समाजाने मानवी अस्तित्व विषयक मूलभूत नियमांचे पालन का करू नये? हा एक चांगला प्रश्न आहे. आधुनिक काळातील इतिहास बेलगाम स्पर्धेचे समर्थक आहे आणि समानतेचे समर्थक यांच्यातील सतत संघर्षांनी चिन्हांकित गेलेला असा हा एक प्रश्न आहे. आणि आता या दोघांमध्ये खरोखर वाद आहे की कोणतं बरोबर आहे आणि कोणाचं पालन केलं पाहिजे. यापैकी कोणतीही गोष्ट मानवी शरीराच्या पातळीवर होत असताना आपल्याला दिसून येत नाही. मानवी शरीरात ना समता आहे ना स्पर्धा, असमानता नाहीये आणि स्पर्धा पण नाहीये. त्यापैकी काहीही खरोखर मानवी शरीरावर लागू होत नाही. शरीराच्या विविध ऊती आणि अवयव समान कार्य पार पाडत नाही हे उघड आहे आणि कोणत्याही प्रकारे त्यांना समान मानले जाऊ शकत नाही. नक्कीच नाही. त्यांचे आकार आणि त्यांचे कार्य यामध्ये खूप भिन्नता आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग ते समान आहेत असं आपल्याला म्हणता येईल का? अर्थातच नाही.
पण ते स्पर्धेच्या स्थितीत अस्तित्वात आहेत का सर्व अवयव शरीरातले, असं म्हणणं ऍक्च्युली परत एकदा मूर्खपणाचं ठरेल. समजा तुमचे डोळे तुमच्या पायांशी स्पर्धा करतात, इमॅजिन, किंवा तुमचे पाय तुमच्या तोंडाशी स्पर्धा करत आहेत, किंवा असा विचार करणं खूप मजेदार आहे पण ऍक्च्युली इडिओटिक आहे. कारण ते सर्व अवयव खूप वेगवेगळे आहेत आणि सर्व आपल्याला तेवढेच आवश्यक सुद्धा आहेत. त्यांच्या अस्तित्वावर सत्ता गाजवणारी एकता जी आहे ना, ती खरोखर अद्भुत आहे. म्हणजे अगदी एखाद्या छोट्याशा भागाला वेदना जर झाली तर संपूर्ण शरीराला ते जाणवतं. छोटासा एखादा काटा असेल, तो आपल्या लहान पायाच्या बोटात जर रुतला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ होतं, कारण सर्व अवयव हे एकमेकांशी जोडलेले आहेत. मग मानवी शरीराच्या कार्याचे नियमन जो करणारा कायदा म्हणजे परस्पर संबंध, परस्परावलंबन आणि सहकार्य, तोच कायदा समाजाला चालवण्यासाठी सुद्धा लागू करायला हवा. अन्यथा काय होईल? युद्धाच्या राक्षसी साधनांसह मानवजात स्वतःचा पूर्णपणे नाश करणार आहे. आपल्याकडे पुरेशी शस्त्रसामग्री आहे, पुरेशी शस्त्रे आहेत जी वापरून आपण एकदाच नव्हे तर अनेक वेळा संपूर्ण पृथ्वीचा नाश करू शकतो. ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत स्पर्धा किती असावी ही पाहण्याची हीच योग्य वेळ आहे. का आपण किमान स्वतःच्या अस्तित्वासाठी परस्पर संबंध आणि सहकार्याकडे वळू शकत नाही का, हाही विचार करणं गरजेचं आहे. 5 मिनिटं घ्या, तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा, तुमचे निष्कर्ष लिहा आणि मग आपण चर्चा पुढे सुरू ठेवूया. हे विधान 9 आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती हे विधान जे आहे ते दिसत आहे. 5 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही व्हिडिओ थांबवा, विचार करा, तुमचं उत्तर लिहा आणि आपण चर्चा पुढे घेऊन जाऊया. तर तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते लिहिलेलं आहे. आता ते उत्तर आहे तुमच्या समोरच ठेवा, कारण हा भाग इथे संपलेला आहे. आपण दुसऱ्या भागामध्ये लगेचच भेटणार आहोत आणि मॅडम माझ्या बरोबर असणार आहेत आणि त्या त्यांचे मुद्दे त्या भागामध्ये सुद्धा मांडणार आहेत. तर लवकरच भेटूया भाग 2 मध्ये. धन्यवाद.